हॅलो चेक. थँक्यू सो मच श्रीकांत साबळे सर आणि भरत जाधव सरांचा आपण आवाज ऐकलात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शुभ सकाळ शिव सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत युवक मित्र मंडळ साबळेवाडी व विठ्ठल रखुमाई जनसेवा प्रतिष्ठान शेजवळवाडी आयोजित जय हनुमान चषक 2024 असा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. पहिला चेंडू पॅडे यांचा लोअर फुल टॉस. ऑफ ड्राईव्हचा फटका मिड ऑफ आहे. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. धावांचा श्री गणेश होत असताना टीम वांग व्हॅली महिन पहिल्याच चेंडूवर एक धाव घेत असताना योगेश आणि या स्वतःचं आणि संघाचं देखील खातं उघडलंय. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पॅडी पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला. सकाळचं सत्र आणि अगदी हिवाळ्याचं वातावरण आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट 30 वर्तुळाच्या आतमध्ये होते. बॅकअप वेगाने आलात वाईडिश लॉंगॉन वरून. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. नवलाई स्पोर्ट्स सोनावडे वेलकम या टीमचं देखील आगमन झालंय. उदय दादा नितीन दादा सकाळच्या सत्रामध्ये आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आणि टीम ओमसाई एमटीसी यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहिलाय. हा तिसरा चेंडू देखील पाडी यांनी ज्या टप्प्यावर हाताळलाय सातत्याने गुडलेंथला चेंडू हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग 30 वर्तुळाच्या आतमध्ये संतोष दिसले यष्टांच्या मागे. कमी गतीने टाकलेला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू समोरच्या दिशेने वन बाउन्स ओव्हर द रोफ. जय हनुमान चषक चौकार. चांगलं टायमिंग. ज्या प्रकारे योगेशाने या फटक्याला सरळ व्ही शेप मध्ये फटका खेळला. चांगलं क्रिकेट. या चौथ्या चेंडूवर मात्र चौकार प्राप्त केलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 6 धावा. 2 चेंडूंचा काही विशेष. योगेश विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागला. एक धाव मात्र प्राप्त होईल. यष्टीरक्षक संतोष डिसले यांच्या उजव्या बाजूने चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना आज ही स्पर्धा आपण पाहू शकता. ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून कुणाल शेड महात्रे आणि कॅमेरामॅन प्रणय ठोंबरे आपलं देखील मनपूर्वक स्वागत. 81-82. शेवटचा चेंडू लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. योगेश यांचा क्लास दाखवणारा वांग व्हॅली महिन गावचा ब्रँड चौकार. आणि चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 11. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 2 चौकार ठोकले योगेश यांनी. ज्या प्रकारे या डावाची सुरुवात केली आहे चांगली सुरुवात ठोस सुरुवात करत असताना टीम वांग व्हॅली महिन योगेश आणि त्यांच्या साथीला आहेत विजय. किरण वस्कर सर देखील आपल्यासोबत दुपारच्या सत्रामध्ये जोडले जातील. कारण आज मात्र आपण ज्या प्रकारे क्रीडांगण पाहतोय आरेचे मैदान गोठवली रबाळीचं मैदान 3 षटकांची लढत. षटक क्रमांक 2 साठी बाबूराव पाटील. पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये बाबूराव पाटील वेगासाठी जाणले जातात. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा आणि दुसरा चेंडू बुंद्यात टाकला आणि हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु टायमिंग झालं नाहीये. आणि टायमिंग ज्या वेळेला तुम्ही फलंदाजी करत असताना होत नसतं त्यावेळेला मात्र तुम्हाला तुमची विकेट गमवावी लागते आणि ते चित्र आपण पाहिलं. ज्या प्रकारे आपण ही स्पर्धा पाहतोय जय हनुमान चषक 2024 चा आजचा दुसरा दिवस आणि पहिला पर्व. आणि या पहिल्या पर्वाचा कोण होईल मानकरी. न्यू बॅटर रोहन डावखऱ्या हाताचा एक शैलीदार खेळाडू वांग व्हॅली महिनसाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, स्वीपर कव्हर, वेगाने धावतोय डीप बॅकवर्ड पॉइंट चेंडू, सीमा रेषा अगदी ओलांडलेल्या सिटीज, पंचांचा इशारा, 4 धावा, जय हनुमान चषक, चौकार. वाडीवाला सुमधुर संगीत, टीमची धाव संख्या 17 धावा, फुलटॉप. एक धाव मात्र प्राप्त होईल. ज्या प्रकारे या षटकामध्ये बाबूराव पाटील यांनी गोलंदाजी केली आहे, रोहन ऑन स्ट्राइक, खोदून काढण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर, बॅटच्या बॉटमला लागलाय, पंच सांगतात माफ करा, लेग बाय स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त होईल. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु बाबूराव पाटील यांच्याकडे वेग आहे, दिशा आहे, टप्पा, लाईन आणि लेंथ. ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय. कमी गतीने टाकलेला चेंडू, चांगला लेग कटर, निर्धाव चेंडूचे होते सांगता बाबूराव पाटील. निर्धाव चेंडू हाताळला जातोय, षटकाची होईल सांगता टीम वांगवेली महिन 19-1. विठ्ठलवाडीवाला सूरज अंतिम षटकासाठी आलेत. स्लॉग आउटचं षटक, किती धावा या षटकामध्ये केल्या जातील वांगवेली महिन. सूरजचा पाहिला चेंडू गुडलेंथला पडल्यानंतर सरळ जाईल. यष्टीरक्षक संतोष डिसले यांच्या हातामध्ये चांगला चेंडू. तुम्हाला गुडलेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल आणि पहिला चेंडू गुडलेंथला हिट केलाय सूरज डिसले. एक उंचपुरा वेगवान गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. हा चेंडू देखील अगदी आउटसाइड ऑफ स्टंप, जास्तीचा बाहेर हाताळला जातोय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न केलाय सूरज डिसले. अगदी आमच्या उजव्या बाजूला रुद्र स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रथमेश शेजवळ, आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्या बॅट्स रुद्र स्पोर्ट्सच्या मात्र आज संपूर्ण नवी मुंबई, रायगड, डोंबिवलीमध्ये आपल्या चांगल्या पाहायला मिळतात. चांगला सेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. चांगलं क्रिकेट, स्वीट साऊंड. एखाद्या फलंदाच्या बॅट मधून ज्या वेळेला असा आवाज येतो, प्रेक्षक आणि फलंदाज देखील खुश होतात. चांगला फटका जरूर होता, परंतु अवघी एक धाव प्राप्त होईल. 2 चेंडूंचा खेळ झाला. 21-1. अंतिम षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सूरज. रोहन यांना हात खोलावे लागतील. स्क्वेअर लेगची दिशा जर पाहिली डावखोरे हाताच्या खेळाडूसाठी तर सीमारेषा थोडीशी जवळ वाटते, परंतु षटकार मारावा लागेल. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका, डीप बॅकवर्ड पॉइंट नाही येता येणार. चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर, रोहन यांच्या बॅट मधून चौकार. असताना आपण पाहतोय हा चेंडू देखील कट करण्याचा प्रयत्न. या चेंडूवर पाठच्या चेंडूच्या तुलनेने अधिकशी गती पाहायला मिळाली आणि चेंडू थोडासा खाली राहिला. आज मुख्य व्यासपीठावर जर पाहिलं तर साबळेवाडी गावचे प्रथम नागरिक, आपल्या गावचे सरपंच संपत साबळे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने ॲडव्होकेट महादेव शेरेकर साहेब
हे देखील उपस्थित आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांनी ज्या प्रकारे उपस्थिती दर्शवली त्यांचा देखील आभार। 2 चेंडूचा खेळ शेष। ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनी लगत फटका खेळला, डी प्लस स्क्वेअर लेग आहे त्यांना थोडीशी चुकी झाली, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा मात्र घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत। डी प्लस स्क्वेअर लेग तैनात होता, ज्या प्रकारे चेंडू हाताला लागल्यानंतर बाजूला गेला, 2 धावा प्राप्त केल्या। टीमची धावा संख्या 27, 1 टू गो। 27 रन्स ऑन बोर्ड। टीम वांगवेली मैन पहिल्या डावातील अखेरचा चेंडू बेगेट केलाय, लॉंग ऑन आहे चेंडू खाली, तो चेंडूकडे पाहत राहील, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, अफलातून स्ट्रोक। रोहन यांच्या बॅट मधून जय हनुमान चषक षटकार पहिल्या डावाची होते सांगता। टीमची धाव संख्या धाव फलकावर वडीवाला एस वन साइड जिवाळा वनपूर क्रिकेट संघ आपलं देखील मनपूर्वक स्वागत, वेलकम, सुस्वागतम। बॉस यांनी नक्कीच आपल्याला मुख्य व्यासपीठावर आमंत्रित केलं या आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट संस्थापक अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस त्यांच्या अगदी संपूर्ण नेतृत्वाखाली हे क्रिकेटचे सामने आणि या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट देखील आज वेगळ्या उंचीवर गेले आणि तुमचा लीडर कसा असतो हे खूप महत्त्वाचं असतं, कारण एखाद्या संघटनेचा नेता खूप महत्त्वाचा अगदी भाग असतो, अविभाज्य भाग। आणि या पीटीपीएल देखील काही दिवसावर येऊन ठेपले पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग तो डे नाईटचा थरार आज मात्र प्रत्येकाला अनुभवायचा आहे। दुसऱ्या पर्वामध्ये पीएमपीएल मध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील, परंतु ज्या प्रकारे पाटण क्रिकेट आज एका वेगळ्या स्तरावर जात असताना आपण पाहिले, आयोजन कोणतंही असू द्या, पाटण तालुका क्रिकेटमध्ये बॉस यांचं लक्ष खूप बारकाईने असतं, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं। आणि पाटण क्रिकेटची एक वैशिष्ट्य प्रथमेश दादा की मालेकावीर फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला जी रोख रक्कम दिली जाते ती या स्पर्धेचा विचार केला जय हनुमान चषक 2024 पहिलं पर्व आणि मालिकावीरासाठी तब्बल 4444 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि प्रत्येक वेळेला एक नवीन संघ चॅम्पियन होतोय। म्हणजे पहा क्रिकेटची स्पर्धा कशी आहे, क्रिकेटमध्ये तुम्ही स्पर्धा करायला, क्रिकेटने काय शिकवलंय आपल्याला की परिस्थिती कशी असू द्या तुम्हाला स्पर्धा करावी लागते
आणि एखाद्या तुम्ही सर्वोत्तम खेळाडूला ज्या वेळेला रोख रकमेचं पारितोषिक देता त्यावेळेला मात्र त्याचा आत्मविश्वास दुणावतो. पंचांचा इशारा आलाय, सामन्याला होईल सुरुवात. बाबूराव पाटील आणि त्यांच्या साथीला प्रवीण, षटक क्रमांक 1. गोलंदाजीसाठी लीजंड क्रिकेटर दत्ता, एक अनुभवी खेळाडू आहेत. मॅचला होईल सुरुवात. लेट्स प्ले. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. आज 2 गट आहेत, 16 टीम खेळतील. चौथी धावांचं लक्ष समोर आणि पहिला चेंडू अवांतर हाताळला जातोय. दत्ता साळुंके स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला लक्ष जरूर 34 धावांचं समोर सेट केलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप महत्वाचं असेल. डीपला मिड विकेट आहे आणि लॉंगॉनला रोहन तैनात आहेत या पहिल्या षटकासाठी. कमी गतीने टाकलेला चेंडू लॉफ्ट केलाय. रोहन आहेत, लॉंगॉनला 1 धाव प्राप्त केली जाईल. बाबूराव यांचं खातं उघडलं जातं या पहिल्या चेंडूवर. टीमची धावसंख्या धावफलकावर 2. ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला गेला, फुलर लेनचा चेंडू, आणि ऑन साइडला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ज्या प्रकारे केली आहे तशीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. आज मात्र वेगळी सलामीची जोडी आपण पाहतोय. नवलाई स्फोट जिंती आणि इथे कुठेतरी बदल, संघाच्या स्ट्रॅटर्जीमध्ये बदल केलाय. रणनीतीमध्ये बदल हा फायदेशीर ठरेल का? फ्लाइंग स्लिप देखील तैनात आहे. बॅक टू द बॉलर. स्ट्रेट ड्राईव्हचा चांगला फटका, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्यामध्ये अपयश आलंय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. प्रवीण यांचं देखील खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर या सिंगलच्या मदतीने 2 चेंडू अखेर 3 धावा. मंडळी पॉवर प्लेचं पहिलं षटक दत्ता साळुंके. बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि पहिल्या स्लिपला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, एक्स्ट्रा कव्हर, चेंडू खाली, झेलची संधी, करणार नाहीत कोणतीही चुकी. बाबूराव पाटील मोठा धक्का, हॅज टू डिपार्ट. बाबूराव पाटील यांना परतावं लागेल. संतोष डिसले संघाचा कर्णधार, युनिट नंबर 3. पहिल्या षटकामध्ये दत्ता यांनी सिद्ध केलंय की का माझ्याकडे अनुभव आहे, का मला मास्टर क्रिकेटर म्हणून म्हटलं जातं. आणि अगदी कमिटीमध्ये असताना देखील चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय पाटण क्रिकेटसाठी. संतोष डिसले आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू 1 पर दी ओव्हरचा इशारा केला जातोय. टेस्टिंग डिलिव्हरी. या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय अर्थातच 4. टीमची धावसंख्या धावफलकावर 3. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी सकाळच्या सत्रामध्ये गुड मॉर्निंग बोलणारा हा चेंडू पाहायला मिळाला दत्ता साळुंके. हा चेंडू देखील पायावर हाताळला जातोय. फ्लिकचा फटका, दिशा पाहिली जाईल. अगदी 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. या मैदानाची भौगोलिक रचनेचा विचार केला तर तुम्हाला तशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल. 5व्या चेंडूवर 1 धाव आली आहे. टीमची धावसंख्या 4ला 1. आरएसए मैदान गोटिवलीचे क्रीडांगण. त्याच दरम्यान आदरणीय श्री ॲडव्होकेट विकास शेजवळ साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम सर. जय हनुमान चषक 2024च्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पंच सौजन्य लाभलंय. आज मात्र ज्या प्रकारे आज शेजवळवाडी आणि आपल्या साबळेवाडी गावातील प्रत्येक तरुण क्रिकेट खेळत असताना शिक्षणावय देखील कमी नाहीये. 1 टू गो. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ, आपल्या अनोख्या स्टाईलने संतोष डिसले पेटंट फटका, नवलाई चिंती गावचा ब्रँड दाखवणारा अफलातून स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार. जय हनुमान चषक षटकार.
मध्ये 24 ची गरज. डीशे अद्वैत अगदी ज्या वेळेला यावर्षी किरण सरांमुळे विठ्ठलवाडीला जाण्याची संधी मिळाली आणि या विठ्ठलवाडी पाहिल्यानंतर सप्तशृंगीची आठवण आली. ज्या प्रकारे या डोंगराच्या उंच माथ्यावर वसलेलं ते गाव, विठ्ठलाई देवीचं मंदिर आणि या प्रकारचं वातावरण, आज पाटण क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले. त्याच्यामध्ये प्रत्येकाचा जो वाटा आहे, संपूर्ण बॉस यांच्या मागे उभे असलेली आयोजन कमिटी. 12 मध्ये करायचे 24, सामन्याला होईल रंगत. निखिल यांचा पहिला चेंडू, फुललेंचा झेलची संधी होती. मिड विकेट 30 यार्ड वर्तुळाच्या हातमध्ये. चेंडू थोडासा दूर राहिलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 11ला 1.1 चेंडूचा खेळ झालाय. आणि प्रथमेश दादाबा हे अंकांचं गणित असतं. ओम साई MTC लाईव्हच्या आपण स्क्रीनवरती पाहू शकता. 11 धावा झाल्यात, 1 गडी बाद झालाय आणि 1.1 चेंडूंचा खेळ झालाय. आणि कॅप्टनची जर्सी नंबर देखील पहा, 11.11. खूप कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं आणि हा योगायोग आहे क्रिकेटमध्ये. या गोष्टी तुम्ही खूप कमी वेळा पाहता. फुललेंचा चेंडू ऑन साइडला, अगदी टायमिंग झाला नाही. रविवार चेंडूवर येतील. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाजी करत असताना टायमिंग आणि टेम्परामेंट या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ज्या प्रकारे तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला मॅथ्समध्ये जसे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे असतात, तशी फलंदाजी करत असताना टायमिंग खूप महत्त्वाचं असतं. टायमिंग करणं हे प्रत्येक फलंदाजाला खूप सोपी गोष्ट नसते, त्या सोप्या कराव्या लागतात. कमी गतीने टाकलेला चेंडू, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. मिड विकेट आहे तैनात. रविराज त्यांच्या डोक्यावरून चेंडू, 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा, चौकार. ज्या प्रकारे रोहन यांनी प्रयत्न केले, परंतु प्रयत्न पडलेत अपुरे. मित्रांनो, काळजी घ्या, क्रिकेट खेळा नक्कीच, परंतु क्रिकेट खेळत असताना ज्या प्रकारे तुम्ही थोडंसं आपल्या शरीराची देखील काळजी घ्या. 4 धावा प्राप्त झाल्यात. 16 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नांती परमेश्वर. वेलकम मालदनचा सिंगम, आपलं देखील सहर्ष स्वागत. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला खेळायचा होता, इथे मात्र कॉलिंग चुकले. आणि ज्या वेळेला क्रिकेटमध्ये कॉलिंग चुकतं तिथे मात्र विकेटचं होईल पतन. या 4थ्या चेंडूवर फलंदाज होईल धावबाद. प्रवीणने धावा केल्या 6. दुसरा धक्का टीम नवलाई चिंती. आठ चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना प्लेड ऑन झाले. बिग फिश इन टू द बास्केट. एका मोठ्या विकेटचं पतन. ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटची प्रतीक्षा होती टीम वांग व्हॅली महिन संघाला, ती विकेट मात्र प्राप्त करून दिली आहे निखिल यांनी. संतोष डिसले प्लेड ऑन, त्रिफळा बाद. बॉलर आहेत म्हणून निखिल यांना अगदी गौरवलं गेलंय, परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही काल काय केलं हे पाहिलं जात नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही वर्तमानात काय करता हे पाहिलं जातं. 16 धावा धावफलकावर 1.5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची गरज आहे. 18 धावा. 7 चेंडूमध्ये 18 धावा. कुठेतरी सामना आता फसलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण संतोष डिसले बाद झालेत. परंतु जमेची बाब टीम नवलाई चिंतीसाठी की पॅडी स्ट्राईक वरती आहेत. चला प्लीज न्यू बॅटर जरा वेगाने जा. 7 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आणि कुठेतरी या नवलाई स्पोर्ट जिंतीने गतवर्षीचा हंगाम गाजवल्यानंतर या नवीन पर्वाची सुरुवात खराब झाली आहे, कारण पहिल्या 2 स्पर्धेमध्ये हा संघ नॉकआउट मध्येच अगदी बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला नव्हता आणि आता या स्पर्धेमध्ये जय हनुमान चषकमध्ये देखील सुरुवात खराब झाली. शेवटचा चेंडू शेष. 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. टीम नवलाई स्पोर्ट्स जिंती. न्यू बॅटर अशोक आणि पॅडी खेळपट्टीवर आहेत. 7 चेंडू 18 धावा.
7 चेंडूमध्ये 18ची गरज असताना बुंद्यात टाकलाय, अपील जरूर केले परंतु एक धाव मात्र रोखू शकणार नाहीत. लेग बाय स्वरूपात एक धाव येईल. पंच इर्षा दांडेकर सरांचा इशारा येतोय. एक धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 2 षटका अखेर 17. 12 चेंडूमध्ये 17 धावा केल्यात. आता 17 धावा 6 चेंडूमध्ये करायच्यात. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू, या सामन्याचं समीकरण नवलाई स्पोर्ट्स जिंती. ढीशे अद्वैत विठ्ठलवाडीवाला 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 17 धावांची. रविराज अंतिम षटकासाठी दाखल झालेत. रविराज यांचा पहिला चेंडू पडल्यानंतर स्किट होतोय. एक सोटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धावचीची संधी असेल आणि पहिल्या चेंडूवर रविराज यांनी फलंदाजाला धाव बाद केलाय. या चेंडूवरती काय घडलंय पहा. एक सोटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. पाटण क्रिकेटचे या वर्षीचे काही नवीन नियम आहेत. जर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू असेल तर तुम्ही अगदी क्रीज पार करू शकत नाही आणि या स्ट्राइक देखील बदलली जाणार नाहीये. आणि ज्या प्रकारे आणि एक रिव्ह्यू देखील आहे तुम्हाला, तो बिमर साठी असेल आणि या वाईड साठी नक्कीच तुम्ही घेऊ शकता. आणि या स्ट्राइक रोटेट करण्याचा नियम देखील बदललाय, तो देखील लक्षात घ्या. नियम प्रत्येकासाठी सारखे असणार. 5 चेंडूमध्ये 17ची गरज. पॅडी आता मात्र आपल्या सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल कारण हा सामना फसलाय कुठेतरी. नवलाई जिंतीसाठी चांगली गोलंदाजी केली वांग व्हॅली महिनने, प्रत्येक गोलंदाजाने. 5 चेंडूमध्ये 17ची गरज. कट करण्याचा प्रयत्न. एक धाव फ्लाइंग स्लिप मध्ये प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये 4 मध्ये 16. व्हॉट अ मॅच. पहिला सामना अगदी या गुलाबी थंडीमध्ये रंगतदार पाहायला मिळतोय. कौतुक व्हायला पाहिजे गोलंदाजी करत असताना दत्ता असतील, निखिल असतील आणि आता रविराज. 4 चेंडूमध्ये 16, 4 चौकार, 3 षटकारांची आवश्यकता. चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा. यासाठीचा व्हाईट बॉल. अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. जसा अवांतर चेंडू आला स्वतः यष्टी रक्षक आलेत कानमंत्र देण्यासाठी. विजय अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. विजय शेवाळे लिजंड क्रिकेटर. वांग व्हॅली महिनला क्रिकेटचा मोठा इतिहास आहे. वांग नदीच्या तीरावर ही 2 गावं, एका बाजूला महिन, एका बाजूला जिंती. हाफ ट्रॅकर चेंडू पॅडी यांच्या बॅट मधून शॉर्ट आर्म पुल. पुल होईल पॉवरफुल, सक्सेसफुल. मॅचला निर्णायक क्षणाला आलाय. उत्तुंग षटकार. ज्या क्षणाला आपण उल्लेख केला की पॅडी जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना संपणार नाहीये. या टीमची धावसंख्या धाव फलकावर 25. 3 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 3 चेंडूमध्ये 9. पॅडी आता मात्र सर्वोत्तम खेळ देत असताना परिस्थिती कठीण आहे. या कठीण परिस्थितीमध्ये खेळ करावा लागेल. हाफ टॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्वीपर कव्हर आहे. तैनात झेल सोडलाय. एक धाव पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न होईल का. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. फेकी थोडीशी खराब आणि 2 धावा मात्र इथे प्राप्त केल्यात. हा झेल नव्हता, हा सामना होता मी म्हणेन. 2 धावा प्राप्त केल्यात. टीमची धावसंख्या धाव फलकावर या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले. 27. 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. चित्तथरारक सामना. आता मात्र प्रेक्षक बसलेले उभे राहिलेत. 2 मध्ये 7 करायचे आहेत. पॅडी यांना एक मोठा फटका ठोकायचा आहे. लक्षात घ्या, धावांचा पाठलाग करणं अनिवार्य असेल. पाटण क्रिकेटचा नियम कंपल्सरी चेस. 2 चेंडू 7ची गरज. हाफ ट्रॅकर फटका फसलाय. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. रणधीर यांनी हा मात्र झेल पकडलाय आणि रणधीर यांनी सांगितलंय की आता मात्र मी माझ्या संघासाठी सर्वोत्तम देत असताना झेल टिपला. सामना मात्र खुला झालाय.
अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवरायांचं आपण एक संगीत ऐकलं आणि अगदी धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हा मराठी चित्रपट देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालाय. सगळ्यांनी पहा. एक चेंडू 7ची गरज, एक चेंडू 7ची गरज. चेंडू सोडून दिलाय आणि इथे मात्र चेंडूने गुलीगत धोका दिलाय. निर्धाव चेंडूचे होते. सांगता सामना मात्र जिंकलाय टीम वांग व्हॅली महिन. अभिनंदन टीम वांग व्हॅली महिन. टॉस साठी मी नक्कीच कॉल देईन. वांग व्हॅली महिन विपक्ष शिवगर्जना 11 काळगाव. दुसऱ्या फेरीतील आपण टॉस करणार आहोत. आपण त्वरित या. मी नम्र विनंती करेन ॲडव्होकेट विकास शेजवळ साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा टॉस करत आहोत आणि साबळेवाडी